हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण मुलींचे लग्न झाल्यानंतर आपल्या माहेरून आपण मुलींना काय देऊ नये, काय द्यावे, हे आपल्या ह्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर काही-काही गोष्टी आपण ज्या म्हणजे आपली इच्छा असते, की आपल्या मुलींना कुठल्याही गोष्टीची कमतरता राहू नये. म्हणून आई-वडील तत्परतेने आपल्या मुलींना वस्तू देतात. घरामध्ये काही असलं की ते अडचणी असेल तर ते त्यांची अडचण भागवतात. तर काही या गोष्टी आहेत, की आपण ज्या मुलींना आपल्या माहेरून जर समजा मुलीनं माहेरून नेलं, तर घरामध्ये अडचण निर्माण होते. त्यांच्या घरामध्ये संकट निर्माण होतात. नकारात्मक ऊर्जा तयार होते. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत, की काही-काही गोष्टी आपण ज्या माहेरून त्यांना देऊ नये आणि मुलींना पण देऊ नये. तर त्या म्हणजे आपल्याला असं की त्या आपण देतोय तर त्यांच्या म्हणजे संसारात त्यांना अडचण येऊ नये. त्यांचा आपल्या लेक-जावयाचा संसार सुखाचा व्हावा, हे आपल्या सगळ्या आई-वडिलांची इच्छा असते. तर आपण ह्या कटाक्षाने ह्या काही गोष्टी पाळल्या पाहिजेत, की त्यांना आपण असं काही वस्तू ह्या द्यायच्या नाहीयेत. तर त्या कुठल्या गोष्टी आहेत, हे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपण म्हणजे मुलींचं लग्न झाल्यानंतर आजकाल तर म्हणजे सगळ्या मुली घरातल्या लाडक्या असतात आणि सगळ्याच आई-वडिलांची गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्याच म्हणजे आई-वडिलांची इच्छा असते, की आपल्या मुलींचा संसार नीटनेटका म्हणजे सुखाचा व्हावा म्हणून. आणि काही-काही गोष्टी मग आपण असं करतो, की त्यांना लग्नामध्ये काही भेटवस्तू देतो आपण त्याच्यामध्ये पण संसार भांड्यांमध्ये वगैरे. तर ह्यामध्ये आपण प्रथम म्हणजे वस्तू, की आपण हे झाडू म्हणजे मुलींना माहेरून झाडू देऊ नये. कारण झाडू दिल्यानंतर आपल्या मुलींच्या संसारामध्ये, घरामध्ये भांडणं वगैरे होत असतात, कलह तयार होतो. तर ह्या अशा काही-काही गोष्टी आहेत, की त्या आपण म्हणजे मुलींना आपल्या घरून देऊ नये. कारण ही जी आपल्या घरची जी लक्ष्मी आहे, ती आपल्याच घरी राहिली पाहिजे. झाडू ही लक्ष्मीचं रूप आहे, तर ती आपल्याच घरी राहिलं पाहिजे. मुलींच्या घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांची लक्ष्मी स्वतःच विकत आणलेली ती ती त्यांना म्हणजे पुण्य प्राप्त होत असतं. आपल्या घरून नेले, की त्यांच्या घरी म्हणजे तो अडचण निर्माण होते. त्यांना म्हणजे भांडणं घरात कलह तयार होतो. तर ह्या गोष्टी त्यांना आपण माहेरून द्यायच्या नाही. आणि दुसरं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला माहीत नसतं, की काही-काही गोष्टी आपण देतो, पण ते सहज आपल्याला त्याचा काय परिणाम होईल हे माहिती नसतं. आपण म्हणजे त्यांना देऊन टाकतो आणि त्याचा नंतर परिणाम दिसायला लागतो, की आपल्याला वाटतं, "अरे, आपल्या कसं काय? सगळ्यांचं चांगलं होतं, आपलंच कसं काय?" तर ह्या क्षुल्लक गोष्टी आपण विचारात घेत नाहीत आणि आपण सहज सरळ मनाने घेऊन आपण देऊन टाकतो. तर पहा, आता टोकदार वस्तू सुद्धा आपण आता मुलींना असं द्यायला नाही पाहिजेत घरातून. म्हणजे मुलींना सुद्धा माहेरून कधीच अशा टोकदार वस्तू म्हणा, सुई म्हणा, कात्री ह्या अशा कुठल्याही गोष्टी, तवा हे असं आपल्या घरून माहेरून कधीच न्यायचं नाही. कारण जे तिथं तुम्ही घेताल ते व्यवस्थित आहे, पण आपल्या घरून इकडून माहेरून कधी घेऊन जायचं नाही. कारण ह्या टोकदार वस्तूनं सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते. घरामध्ये म्हणजे नवरा-बायकोंमध्ये भांडणं होतात, घरात कलह तयार होतो. तर ह्या अशा गोष्टी टोकदार वस्तू म्हणा, कात्री म्हणा, चाकू म्हणा, ह्या अशा गोष्टी आपल्या माहेरून कधीही घेऊन जाऊ नयेत. आणि कोणी किती जरी म्हणजे संसारात भांड्यांमध्ये जरी देत असेल, तर ते बाजूला काढून ठेवायचे. ह्या गोष्टी आपण नाही नेल्या, कारण आपल्या घरात जर आपलं अ, घर सकारात्मक ऊर्जेनं तयार करायचं असेल, चांगलं पवित्र घर करायचं असेल, तर ह्या अशा टोकदार वस्तू आपण कटाक्षाने पाळलेल्या चांगल्या. आणि दुसऱ्या म्हणजे आपण जर घरामधून आपण मुलींना आता नवीन आता उन्हाळ्याचं आपण म्हणून लोणचं देतो, तर हे लोणचं सुद्धा आपल्याला द्यायचं नाही. कारण जे खारवलेले पदार्थ आहेत, तर ते आपल्या मुलींच्या संसारामध्ये म्हणजे खारटपणा आणतात नात्यांमध्ये याच्यामध्ये. म्हणून हे आपण सुद्धा हे लोणच्याचा हे प्रकार आपण मुलींना कधीही माहेरून सासरच्या यांना द्यायचं नाही. कारण आपण एक वेळ त्यांनी पैसे दिले तर ती ठीक आहे. त्याबाबत म्हणजे तुम्ही त्या ह्याच्यात थोडे पैसे का होईना ठेवले तर ते तुम्हाला लाभ होईल त्याचा. पण हे असं जर आपण देतो, की आता माझी मुलगी आहे तिला मी लोणचं काढून देते तिच्यासाठी घालणं होत नाही म्हणून. पण हा लोणच्याचा प्रकार सुद्धा आपण त्यांना द्यायचं नाही. कारण जेव्हा आपण लोणच्याचा प्रकार त्यांच्याकडे देतो, त्याच्यात मोहरी, मीठ वगैरे सगळं असतं. तर हे मुलींच्या म्हणजे सासरी त्यांना कधीही त्यांना त्यांचा मान मिळत नाही. त्यांना सुख-समाधान लाभत नाही. हे खारे पदार्थ जे आहेत, ते आपण मुलींना देणं शक्यतो टाळावे. आणि कुठलेही तुम्ही गोड वस्तू द्या त्यांना, त्यांच्या म्हणजे हे करा, तर त्याच्यात म्हणजे त्यांचं समाधान, सुख सगळंच लाभतं. पण ही गोष्ट आपण टाळायची आहे. हे सुद्धा आपल्याला त्यांना द्यायचं नाहीये. आणि धार्मिक दृष्टी जर पाहिलं, तर आपण बघा, लोणचे हे सुद्धा म्हणजे वाईटच गोष्ट ठरलेली आहे. कारण प्रत्येकामध्ये जर बघा असं खारेपणा आला तर कोणातही म्हणजे एक तर घरामध्ये भांडणं होतात, एकमेकांचं पटत नाही, एकमेकांचं असं वाईट बोलणं चालू होतं. त्यामुळे हे जे खारे पदार्थ द्यायचे आहेत ते शक्यतो टाळावेत. आणि आपल्याला म्हणजे दुसरं म्हणजे
तुम्ही गॅस किंवा म्हणजे असं कुठलंही म्हणजे अग्नी स्टोव्ह वगैरे पहिले आता स्टोव्ह होते, आता गॅस वगैरे देतात. पण हे आपल्याला अग्नीचं सुद्धा हे आहे, तर तो सुद्धा आपल्याला लग्नात वगैरे द्यायचं नाहीये. कारण अग्नी ही म्हणजे असं म्हणजे जाळाचाच प्रकार आहे तो. त्याच्यामुळे अग्नी आपल्याला त्यांच्यात कधीही आता आपण म्हणतो, की आमच्या दोघांमधून विस्तू सुद्धा जात नाही. ही अशी आपली पहिली म्हण होती. तर हे असे प्रकार जे असतात, तर हे आपल्याला अग्नी हे म्हणजे स्टोव्ह वगैरे, गॅस वगैरे हे सुद्धा आपल्या मुलींना द्यायचं नाही. कारण त्यांच्या घरामध्ये नेहमी म्हणजे असं नेहमी अग्नी म्हणजे सगळेजण तापलेलेच राहतात, भांडणच होतात. ह्या अशा गोष्टी होत असतात. म्हणून हे आपल्याला म्हणजे गॅसचा अग्नीचा प्रकार हा सुद्धा आपल्याला द्यायचा नाही. द्यायचंच झालं तर तुम्ही लग्नामध्ये बाळकृष्ण द्या. कारण बाळकृष्ण दिल्याने घरामध्ये गोकुळ नांदते. गोकुळासारखं वातावरण तयार व्हावं आणि आपल्याही म्हणजे मुलीच्या पोटी बाळकृष्ण जन्मास यावं. ह्या अशा गोष्टी जर तुम्ही दिल्या, तर त्यांच्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि म्हणजे पवित्र वातावरण तयार होतं. तर ही अशी आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती द्या, की तुम्ही जो दिलं तर त्यांच्याही घरात पवित्र आणि घर खूप चांगलं होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अन्नपूर्णा माता त्यांना देऊ शकता. पूर्ण माता दिल्याने आपल्यावर अन्नपूर्णातेची तर कृपा होतेच, पण तिच्या हाताने आपल्या घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये म्हणजे बरकता राहते आणि समाधानाने, आनंदाने त्यांचा संसार चालू राहतो आणि कुठलीही म्हणजे कशाची कमतरता न राहता बरकता येते. तर ही अशी अन्नपूर्णा माता सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि गणपती बाप्पा तर पाहायचंच काम नाही. गणपती बाप्पा दिले तर कुठलीही कोणत्याही संकट वगैरे येत नाहीत. घरात नकारात्मक वातावरण राहत नाही. सकारात्मक वातावरण तयार होतं. तर गणपती बाप्पाही तुम्ही त्यांना देऊ शकता. ज्या काही अशा ह्या गोष्टी आहेत, की ह्या गोष्टी दिल्याने त्यांचं घर म्हणजे सुखासमाधानाने, ऐश्वर्याने भरून निघेल. तर अशा गोष्टी आपण आवर्जून त्यांना द्यायला पाहिजे. कोणाला गिफ्ट जरी दिलं, तर तुम्ही ही अशी गोष्ट द्या, की त्या आपण दिलेल्या वस्तूतून त्यांच्या घरी म्हणजे सकारात्मक वातावरण तयार होईल, की त्याचं त्यांना म्हणजे पवित्र पुण्य मिळेल. ह्या अशा गोष्टी द्यायच्या आहेत आपण. ह्या ज्या लग्नात म्हणजे ज्या काही गोष्टी आपण द्यायच्या नाही ते पाहिलं आणि ज्या द्यायच्या, तर तुम्ही आवर्जून ह्या देणाऱ्या वस्तू आहेत, त्या तुम्ही अशा कोणालाही गिफ्ट करू शकता. आणि हे दिल्याने त्यांचंही चांगलं होतं आणि आपलंही चांगलं होतं. त्यामुळे ह्या अशा गोष्टी आवर्जून तुम्ही म्हणजे लग्नात द्यायच्या आहेत आणि हे प्रत्येक आई-वडिलांनीच हे मुलींचं म्हणजे असं संसारात ह्या वस्तू दिल्या पाहिजे आणि हे कटाक्षाने पाळायचे, की काय गोष्टी द्यायच्या नाही, ते हे देऊच नाही आपण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.